संतापलेल्या शेतकऱ्यानं थेट जिल्हाधिकाऱ्यांचीच गाडी फोडली। दिवाळी झाली पण शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। कोट्यवधींच्या पॅकेजची घोषणा पण शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत। परभणीत चिडलेल्या शेतकऱ्यानं नेमकं काय केलं? राज्यात गेल्या महिन्यात पावसानं मराठवाडा, विदर्भ आणि इतर काही जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं। जिथे एरवी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असायचे तशी अनेक गावं या पुराच्या पाण्यात गेली। शेतकऱ्यांची पिकं गेलीच पण काही शेतकऱ्यांच्या शेतातली माती सुद्धा वाहून गेली। पिकं, गुरं, ढोरं आणि घरांचं या पुरामुळे मोठं नुकसान झालं। नेते, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागात दौरेही केले। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचं आश्वासन दिलं। कोट्यवधींचं पॅकेज जाहीर झालं पण दिवाळीत चित्र वेगळंच दिसलं। अनेक शेतकऱ्यांना दिवाळीत मदत पोहोचलीच नाही। गोडधोड आणि फराळ खाण्याच्या दिवसात लेकरांच्या तोंडात चटणी भाकर घालण्यासाठीही अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते। दिवाळीनंतरही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली ती सुद्धा तुटपुंजी होती। 31,000 कोटींचं पॅकेज तर जाहीर झालं पण अनेक शेतकऱ्यांना त्यातली दमडीही मिळालेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या सरकारबद्दल रोष पाहायला मिळतोय। याचेच परिणाम आता राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये दिसतायत। परभणीमध्ये अशाच एका चिडलेल्या शेतकऱ्यानं थेट जिल्हाधिकार्यालय गाठलं आणि तिथे उभी असलेली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली। सरकारने शेतकऱ्यांना फसवं आश्वासन दिलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही असं म्हणत या चिडलेल्या शेतकऱ्यानं थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची काच फोडली। हा शेतकरी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं माझा जीव जरी या सरकारने घेतला तरी मी द्यायला तयार आहे, मला गोळ्या घाला असं म्हणत आपला रोष व्यक्त केला। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असं महाराष्ट्रातले शेतकरी म्हणतात। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू। फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा। तुम्हाला सांगतो 18,500 देतो म्हणून तुम्ही घोषणा केली, 3,000 4,000 देणार। फडणवीस साहेबाचं हे सगळं चुकीचं वागणं, कर्जमाफी दिली नाही, 18,500 म्हणून दिले नाही, सतत आश्वासन देणं। मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, केलं नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट। अमित शहा म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकतो, विदेशातून काळं धन आणतो, आणलं का हो? मला गोळ्या घाला येत नाही, मी फोडी गाडी कोणाची फोडी मला माहित नाही, मी भेरणारा कार्यकर्ता नाही। आम्ही काय चूक केली हो? आम्ही तुम्हाला सतत मतदान केले। आम्हाला 18,500 दिवाळीला तुम्ही देणार होता भेट, बघा काय हाताची हालत केली। माझा हात ओढून टाकला काटे घालून। एक मिनिट, माझं काय म्हणता केली? मला गोळ्या घाला, मी पोलिसला भेट नाही, पोलीस माझे भाऊ आहेत। या घटनेनंतर तोडफोड करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पण आपल्याला गोळ्या घातल्या तरी आपण शेतकऱ्यांसाठी लढणार असं हे शेतकरी संतोष पैके म्हणालेत। राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातून सगळंच निसटून गेलंय। ज्या पिकाच्या भरोशावर कर्ज फेडायचं नियोजन केलेलं होतं ते पीकच वाहून गेल्यानं आता कर्जाचं ओझही वाढत चाललंय। त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे, मात्र योग्य मदत मिळत नसल्यानं हा असा रोष व्यक्त केला जातोय। दुसरीकडे उपराजधानी नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मोठं आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या मदतीचा हा मुद्दा आता तापताना दिसतोय। अतिवृष्टीच्या नुकसानीचे 100% पैसे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पडतील असं सरकारनं बिंबीच्या देठापासून सांगितलं पण प्रत्यक्ष तसं झालं नाही आणि म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडून संताप व्यक्त केला। मी मागे एकदा म्हटलं होतं की शेतकऱ्यांची पोरं उद्या नेपाळसारखी परिस्थिती तयार करू शकतात, मंत्र्याच्या कॉलर पकडून त्यांना रस्त्यावर मारू शकतात, एवढा संताप आणि असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे। त्याचे द्योतक आहे, त्याचे उदाहरण आहे। प्रचंड संताप लोकांच्या मनामध्ये आहे। 100% कर्जमुक्ती आणि नुकसान भरपाई 100% मिळाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। सोयाबीन कापसाच्या भावाची पण मागणी आहे। आज नांदेडमध्ये एका शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली। उद्या भविष्यामध्ये
मंत्र्यांच्या गाड्या जर का शेतकऱ्याच्या पोरांनी फोडल्या नाही तर नवल वाटू देऊ नका. शेतकऱ्यांचा राग सध्या प्रशासनावर आहे, अधिकाऱ्यांवर आहे, पण असाच रोष पुढच्या काळात सत्ताधाऱ्यांवरही दिसू शकतो. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेमके काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच या मुद्द्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत.